अखिल जगत स्वामी साप सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाव में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट। सदानंदाचा येळकोट। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। नारायण नारायण। तिकडे कैलासात श्री पार्वती देवी श्री महादेवांची भेट घ्यायला निघाल्या होत्या आणि तिकडे श्री विष्णू आणि श्री ब्रह्मदेव हे श्री महादेवांची भेट घ्यायला आले होते। हे महादेव, श्री ब्रह्मदेव, श्री विष्णू, आपले कैलासात स्वागत आहे। आपले इथे येण्याचे काही विशेष प्रयोजन तर नाही ना? होय महादेव, गंगेचे भूतलावर अवतरण झाले, तुम्ही तिला जटेमध्ये धारण केले, पण ही गोष्ट अजूनही श्री पार्वती देवींना ठाऊक नाही। त्यांना हे कधी कळणार महादेव? पार्वतीला हे सारं काही कळेल, परंतु त्यासाठी अजून काही अवधी आहे। प्रणाम श्री विष्णू, प्रणाम ब्रह्मदेव। श्री महादेवांनी मला त्यांच्या मस्तकावर स्थान दिले, पण मला याची खात्री आहे की जेव्हा पार्वतीला हे कळेल तेव्हा तिला ते आवडणार नाही, पण म्हणून तिच्यापासून ते लपवूनही ठेवता येणार नाही। गंगा, प्रत्येक गोष्ट घडण्यासाठी एक योग्य वेळ यावी लागते। पार्वतीला हे सर्व कळण्याची ह्या क्षणी तरी योग्य वेळ नाही, परंतु हे सत्य आहे की ती वेळ लवकरच येईल। आम्ही आता येतो महादेव। गंगा, तू देखील आता लुप्त व्हावं। होय श्री महादेव। नारायण नारायण। श्री पार्वती देवी श्री महादेवांची भेट घ्यायला निघाल्या। श्री महादेवांशी श्री पार्वती देवींना एकांतात बोलायचे होते, परंतु त्यांना मनातली साशंकता स्वस्थ बसू देत नव्हती। मनात एकच साशंकता होती आणि ती म्हणजे या कैलासात आणखी कोणीतरी आहे। त्यावेळी माझ्या मनात सुद्धा अशीच साशंकता असायची आणि अखेर ते सत्यात उतरलं। मी ह्यांना कित्येकदा अडून विचारायचा प्रयत्न केला, पण ह्यांनी मला काहीही सांगितलं नाही। आपला विवाह सोहळा सुरू असताना आपण कोठे गेला होतात?
किती काळ लोटला, पण मी मात्र अजून विसरले नाही. हिने कितीही तिची चूक झाली आहे असं म्हटलं तरी मी तिला कशी क्षमा करू? म्हाळसा, काय झालं? काही नाही. मुनिवर, नारायण नारायण. तर कैलासात श्री महादेव ध्यानस्थ बसलेले असताना श्री पार्वती देवी त्यांची भेट घ्यायला गेल्या. स्वामी, पार्वती, तू कधी आलीस? तुम्ही ध्यानस्थ बसला होतात तेव्हा. पार्वती, तुला काही बोलायचं आहे का? खरे तर होय स्वामी, मात्र पण काय पार्वती? स्वामी, मला तुमच्याशी एकांतात बोलायचे आहे. मग पार्वती, तू या क्षणी देखील माझ्याशी बोलू शकतेस. नाही स्वामी, असे वाटते आहे की आत्ता ह्या क्षणी इथे अजूनही कोणीतरी आहे आपल्या व्यतिरिक्त. स्वामी, का कुणास ठाऊक, पण गेल्या काही दिवसांपासून मला असेच वाटते आहे की आपल्या कैलासात आपल्या व्यतिरिक्त अजूनही कोणीतरी आहे, कुणाचा तरी वावर आहे. त्यामुळे आपल्याला एकांतात बोलता येत नाही, हे सत्य आहे. पण पार्वती, तुला हे असं का वाटतंय? माझे मन सांगते आहे मला स्वामी, नक्कीच नक्कीच आपल्या आसपास कोणीतरी आहे. नारायण नारायण. ही तर आता मोठी समस्याच होऊन बसली होती. श्री पार्वती देवींच्या मनात नेमके काय होते हे श्री महादेवांना कळत होते, परंतु श्री पार्वती देवींना श्री महादेवांशी बोलण्याआधी त्यांच्या मनातली साशंकता ही सत्य आहे की असत्य हे पारखून पाहणे आवश्यक होते. असं काय करावं ज्यांनी त्यांच्या मनातली साशंकता दूर होईल, असा विचार करीत श्री पार्वती देवी कैलासात फिरत असायच्या. मला आत्ता देखील स्पष्टपणे असे वाटते आहे की पार्वती देवींवर अन्याय झाला होता. पण म्हाळसा, तुला असं का वाटतंय? किमान जे घडलं होतं त्याची कल्पना त्यांना असायला हवी होती. ती तर तिला येणारच होती. तेच आधी का नाही घडलं? पार्वती देवींना तुम्ही आधी का नाही सांगितले? म्हाळसा, ह्या भूतलावर गंगेचे अवतरण झाले हे मी पार्वतीला आधीच सांगितले होते. आणि जर तिने मला स्पष्टच विचारले असते की गंगा कुठे आहे, तर त्यावेळी मी तिला सत्य काय ते सांगितलेच असते. म्हाळसाताईसने म्हणले का माझी चूक झाली, पण मला ठाव आहे का त्यांना त्याचा बी राग आला असणारच. पण आता बी त्यांच्या मनात तोच विचार चालला आहे हे कळतंय मला. नारायण नारायण. श्री पार्वती देवींना यासाठी कोणाचे तरी सहाय्य लागणार होते हे निश्चित, पण कोणाचे? हो, मला देखील हा प्रश्न पडला आहे. कोणाचे सहाय्य? नारायण नारायण. सांगतो देवी. बंधो, आज आपण ह्या ठिकाणी का आलो आहोत? गणेश, ते लांब वर जे स्थान दिसत आहे त्याच स्थानावर स्वर्गलोकातून देवी गंगा यांचे अवतरण झाले आहे.
साक्षात महादेवांनी त्यांना आपल्या जटेत धारण केले. हो, पण आता हे तर सर्वश्रुत आहे. साऱ्या सृष्टीला हे कोण चुकलं आहे की श्री महादेवांनी देवी गंगा यांना आपल्या जटेत स्थान दिलं आहे. हो, ही गोष्ट साऱ्यांना ज्ञात असली तरी अजून ही गोष्ट मातेला ठाऊक नाही. पण आपण त्यावर काय करणार? मला देखील हाच प्रश्न पडला आहे. कारण आता या संबंधी माता आपल्याशी बोलणार हे निश्चित. मला देखील असंच वाटतं आहे. कुमार, बाळ गणेश, आपण येथे आहात याची कल्पना नव्हती. त्या गंगा अवतरणाच्या स्थानाकडे बघत होतो नंदी. कारण गंगा अवतरण झालं असलं तरी अजून बरंच घडणं बाकी आहे. होय, माता पार्वती यांना अजून ठाऊक नाही की श्री महादेवांनी त्यांना त्यांच्या जटेत स्थान दिले आहे. ते कधी कळणार, ते कधी घडणार, ह्याच विचारात आम्ही होतो. कुमार, बाळ गणेश, आता मला आज्ञा असावी. येतो मी. माता, माताशी चिंतेत का दिसते आहे? आपण तिथे जावं का? हो. माते, गणेश, कार्तिकेय, तुम्ही? हो, आम्ही जात असताना तुला पाहिलं. तू काळजीत दिसतेस. अशी कोणती काळजी तुला त्रास देत आहे? काही नाही. माते, तू आम्हाला देखील सांगणार नाहीस का? अशी कोणती चिंता तुला त्रास देते आहे माते? आम्ही त्यावर मार्ग काढू. तू आम्हाला सांगावस. कार्तिकेय, गणेश, मला तुमचे सहाय्य हवे आहे. सहाय्य? होय. कशासाठी? गेल्या काही दिवसांपासून मला असे वाटते आहे की ह्या कैलासात आपल्या खेरीस आणखी कोणाचा तरी वावर आहे, अशी साशंकता माझ्या मनात आहे. आणि हेच माझ्या चिंतेचे कारण आहे. माते, तू कोणाला पाहिलं आहेस का आसपास? नाही, मात्र मला खात्री आहे की आपल्या व्यतिरिक्त ह्या कैलासात आणखी देखील कोणीतरी आहे. माते, आम्ही काय सहाय्य करावे असे तुला वाटते? ती व्यक्ती कोण आहे हे तुम्ही शोधून काढा. अशी कोणती व्यक्ती ह्या कैलासात वावरते आहे ज्याची मला कल्पना नाही. नारायण नारायण. श्री पार्वती देवींच्या मनातली साशंकता ही सत्य आहे की असत्य हे जाणून घेण्यासाठी त्यांना कोणाचे तरी सहाय्य हवे होते. आणि म्हणूनच श्री पार्वती देवींनी कुमार कार्तिकेय आणि श्री गणेश यांच्यावर ते कार्य सोपवले. घडलेल्या घटनेला आता कसे सामोरे जायचे हा त्या दोघांनाही प्रश्न पडला होता. श्री पार्वती देवींच्या मनातली साशंकता त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. आता मी तरी काय करू? महासाताई कवा माझ्या संग धड बोलत्याल हे मला न गाय वय. पण मला नुसतं मोहर बघितलं तरी त्यांचा रागराग होतोय. आता त्याला मी तरी काय करावं? शेवटी पार्वती देवींचे काय आणि माझे काय, शल्य सारखेच आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या बानुशी यांनी विवाह केला
जिला आजवर या गडावर येण्यासाठी मी मज्जाव केला होता, ती आज मोठ्या मानाने या जेजुरीत राहते आहे. राहण्यासाठी वाडा आहे, दिमतीला सेवक आहेत, ते स्थान अखेर तिने मिळवलेच. नारायण नारायण. तर भक्तजन हो, श्री पार्वती देवींनीच आपल्यावर असे कार्य सोपवले आहे म्हटल्यावर कुमार कार्तिकेय आणि श्री गणेश करणार तरी काय? श्री पार्वती देवी त्यांच्या मनातलं त्यांना सांगत होत्या आणि ते ऐकत होते. कारण मातेचे दुःख हे त्यांना देखील कसे बघवणार होते. नारायण नारायण. माते, आपल्या खेरीज कैलासात अजून कोणीही नाही. जे आहेत ते श्री महादेवांचे प्रिय गण आहेत. त्यांनी उद्धार केलेले आहेत. होय. माते, तुझ्या मनात जे आहे तसं काही नसावं यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू. माझी खात्री आहे तुम्हाला हे नक्की अवगत होईल की असे कोणाचे अस्तित्व आहे या कैलासात ज्याची कल्पना मला नाही. असा कोण आहे या कैलासात जो माझ्यापासून लपून राहतो आहे हे मला कळायलाच हवे. हो, आम्ही योग्य तो प्रयत्न करू. तू निश्चिंत राहा. माझी फक्त इतकीच इच्छा आहे की कैलासातला हा सुखी संसार असाच सुरू राहावा. आधी आपण किती आनंदात राहायचो. ते आत्ताही आहोतच माते. नाही, आता महादेवांशी एकांतात बोलणे देखील शक्य होत नाही. तिथेच त्या आसपास कोणाचे तरी अस्तित्व जाणवते मला. तुम्ही काढाल ना ते शोधून? होय माते, तू निश्चिंत राहा. आम्ही तुझ्या शब्दाबाहेर नाही. नारायण नारायण. श्री पार्वती देवींनी तर त्यांचे कार्य पूर्ण केले होते, परंतु त्यांनी सोपवलेल्या या कार्यामुळे कुमार कार्तिकेय आणि श्री गणेश यांना आता नेमके काय करावे हे काही केल्यास सुचत नव्हते. त्यांच्या मातेसाठी त्यांनी हे कार्य नक्कीच पूर्ण केले असेल याची मला खात्री आहे. नाही म्हाळसा, ते इतकं सोपं नव्हतं. कारण त्यांना माहित होतं की पार्वतीला जे सांगायचे आहे ते नेमके काय आहे. आणि खरं तर त्यांना हे श्री पार्वती देवींना सांगता आलं असतंही, पण त्यांनी तसं केलं नाही. कारण तसं करणं म्हणजे थेट शिवलीलेत हस्तक्षेप करण्यासारखं झालं असतं. आणि ही गोष्ट त्या दोघांना चांगलीच ज्ञात होती. कैलासात ज्या ठिकाणी श्री पार्वती देवींनी त्यांच्यावर हे कार्य सोपवले होते त्याच ठिकाणी ते आता पुढे काय करावे हा विचार करत बसले होते. नारायण नारायण. बंधो, आता काय करावे? आपण मातेला सांगितलं तर आहे की आपण तिच्या शब्दाबाहेर नाही म्हणून. आपल्याला तिला सहाय्य करावेच लागेल. म्हणजे देवी गंगा या श्री महादेवांच्या मस्तकावर आहेत हे आपण मातेला सांगायचं? ते कसं सांगणार? आपण त्यात हस्तक्षेप करणं योग्य ठरणार नाही. मग ह्यावर पर्याय काय? विचार करायला हवा. बंधो, आपण ही गोष्ट श्री महादेवांना सांगावी का? नाही, मला हे उचित वाटत नाही. मातेने अत्यंत विश्वासाने आपल्याला हे कार्य सोपवलं आहे. तेव्हा बरोबर आहे. गणेश, मला असं वाटत आहे की आपण ही गोष्ट श्री विष्णू आणि श्री ब्रह्मदेवांना सांगावी. जर मातेला काही कळणार असेलच तर ते आपल्याला निश्चितच सांगतील. होय, त्यांनी ह्या आधी श्री महादेवांची भेट घेतली आहे.
मला केवळ इतकं वाटत आहे की मातेने आपल्याला ज्या विश्वासाने एवढं मोठं कार्य सोपवलं आहे ते आपण असं सर्वांसमोर सांगावं का? बंधो, हे सत्यच आहे, पण हे देखील सत्य आहे की मातेला सोडून इतरांना कळलं आहे की म्हणजे श्री महादेवांच्या मस्तकावर देवी गंगा आहेत. हो, आपल्याला त्रिदेवांशी बोलणं आवश्यक आहे. होय, आपण आता त्वरितच त्यांची भेट घेऊया. नारायण नारायण.